हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट ज्याच्यामध्ये सीनियर मॅनेजर, डेप्युटी मॅनेजरची जी पोस्ट आहे त्यासाठी चॅप्टर 4 इन्कम टॅक्सचा टॉपिक 6 एमएटी अँड एएमटी फॉर कंपनीज मीन्स मिनिमम अल्टरनेट टॅक्स अँड अल्टरनेट मिनिमम टॅक्स फॉर कंपनीजचे आपण एमसीक्यूज कव्हर करणार आहे. एमएटी मीन्स मिनिमम अल्टरनेट टॅक्स अँड एएमटी मीन्स अल्टरनेट मिनिमम टॅक्स. ठीक आहे. तसंच बघा अकाउंटंटची पीडीएफ अवेलेबल आहे जे सिनियर मॅनेजरसाठी खूप कामात येणार आहे. तुम्हाला ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता, ज्याच्यामध्ये 12,500 प्लस एमसीक्यूज आणि 11 सब्जेक्ट्स कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण इन्कम टॅक्स मध्ये मॅट आणि एएमटी फॉर कंपनीजचे काही एमसीक्यूज. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, मॅट अंडर सेक्शन 115 JB इज अप्लिकेबल टू. सेक्शन 115 JB अंतर्गत मॅट कोणाला लागू होतो? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट ऑल कंपनीज, सेकंड ओनली फॉरेन कंपनीज, थर्ड कंपनीज हुज टॅक्स पेएबल अंडर नॉर्मल प्रोव्हिजन इज लेस दॅन मॅट, अँड फोर्थ LLP ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कंपनीज हुज टॅक्स पेएबल अंडर नॉर्मल प्रोव्हिजन इज लेस दॅन मॅट. ज्या कंपन्या सामान्य तरतुदीनंतर मॅट पेक्षा कमी आहेत, बिकॉज मॅट अप्लाइज व्हेन टॅक्स पेएबल अंडर नॉर्मल प्रोव्हिजन इज लेस दॅन 15% प्लस सरचार्ज अँड सेल्स ऑफ बुक प्रॉफिट अँड. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, MAT rate means excluding surcharge and sales for assessment year 2026-27 is. असेसमेंट इयर 26-27 साठी मॅट दर अधिभार व उपकर वगळून किती आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट 18.5%, 15%, 22%, 25%. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 15%, बिकॉज मॅट रिड्यूस to 15% of book profit surplus plus surcharge and cess. Next, third, book profit for MAT is calculated based on. MAT साठी book profit कशावर आधारित असतो? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट टॅक्सेबल इन्कम, सेकंड प्रॉफिट ॲज पर इन्कम टॅक्स, थर्ड नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस प्रिपेअर्ड अंडर द कंपनी ऍक्ट विथ स्पेसिफाइड ऍडजस्टमेंट, फोर्थ कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट अँड लॉस प्रिपेअर्ड अंडर कंपनी ऍक्ट विथ स्पेसिफाइड ऍडजस्टमेंट. कंपनी कायद्यानुसार तयार केलेल्या नफा तोटा मधील निव्वळ नफा निर्दिष्ट समायोजनसह, बिकॉज बुक प्रॉफिट स्टार्ट फ्रॉम नेट प्रॉफिट ॲज पर कंपनी ऍक्ट अकाउंट्स अँड ऍडजस्टेड ॲज पर एक्सप्लेनेशन टू सेक्शन 115 JB. नेक्स्ट फोर्थ, which of the following is added back while computing book profit? बुक प्रॉफिट मोजताना खालीलपैकी काय परत जोडले जाते? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इन्कम टॅक्स पेड, सेकंड डेप्रिसिएशन ॲज पर कंपनी ऍक्ट, थर्ड ॲग्रिकल्चरल इन्कम अँड फोर्थ शेअर कॅपिटल. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट इन्कम टॅक्स पेड, भरलेला आयकर, बिकॉज इन्कम टॅक्स अँड प्रोव्हिजन फॉर द ॲडेड बॅक टू द नेट प्रॉफिट. ओके. नेक्स्ट 5, MAT क्रेडिट कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर. MAT क्रेडिट किती वर्ष पुढे नेता येतो? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट 8 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स, इनडेफिनाइट पिरियड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 15 इयर्स, 15 वर्ष, बिकॉज MAT क्रेडिट कॅन बी कॅरीड फॉरवर्ड अप टू 15 असेसमेंट इयर. नेक्स्ट 6, कंपनीज ऑप्टिंग फॉर सेक्शन 115 BAA 22% कन्सेशनल टॅक्स रेजिम आर सब्जेक्ट टू मॅट. सेक्शन 115 BAA 22% सवलतीचा कर दर निवडलेल्या कंपन्यांना मॅट लागू होतो का? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट यस, नो, ओनली डोमेस्टिक कंपनी, ओनली फॉरेन कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नो, नाही, बिकॉज कंपनी ऑप्टिंग फॉर कन्सेशनल रेजिमे अंडर सेक्शन 115 BAA आर एक्झेम्प्ट फॉर मॅट प्रोव्हिजन. नेक्स्ट 7th, मॅट क्रेडिट कॅन बी ऍडजस्टेड व्हेन. मॅट क्रेडिट कधी समायोजित करता येते? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट नॉर्मल टॅक्स ग्रेटर दॅन MAT, सेकंड मॅट ग्रेटर दॅन नॉर्मल टॅक्स, थर्ड लॉस ऑकर अँड फोर्थ डिव्हिडंड डिक्लेअर्ड. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट नॉर्मल टॅक्स ग्रेटर दॅन मॅट. सामान्य कर मॅट पेक्षा जास्त, बिकॉज मॅट क्रेडिट कॅन बी युटिलाइज when normal tax liability exceed MAT in subsequent year. Next 8,
अमाउंट अंडर सेक्शन 115 JC अप्लाइज टू. सेक्शन 115 JC अंतर्गत अमाउंट कोणाला लागू होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपनीज, सेकंड इंडिव्हिज्युअल HUF LF क्लेमिंग स्पेसिफाईड डिडक्शन, थर्ड ओनली LLP अँड फोर्थ ओनली फॉरेन कंपनीज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इंडिव्हिज्युअल HUF LLP क्लेमिंग स्पेसिफाईड डिडक्शन. ठीक आहे, बिकॉज AMT applies to non-corporate taxpayer claiming deduction under section 80 IA and 80 RRB and 10 AAA. तसंच बघा इन्कम टॅक्सची थेरॉटिकल PDF सुद्धा अवेलेबल आहे, जे 26-27च्या एक्झामसाठी तुम्हाला कामात येणार आहे. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता. नेक्स्ट 9, AMT रेट एक्सक्लुडिंग सरचार्ज अँड सेज इज. AMT दर अधिभार व उपकर वगळून किती आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 18.5%, 15%, 20%, स्लॅब रेट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 18.5%, बिकॉज AMT रेट इज 18.5% ऑफ ऍडजस्टमेंट टोटल इन्कम. Next 10, AMT is not applicable if adjusted total income does not exceed. समायोजित एकूण उत्पन्न कितीपेक्षा जास्त नसल्यास AMT लागू होत नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 1 करोड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 20 lakh, because amount AMT not applicable to individual HUF AOP BOI. ठीक है, if adjusted total income less than 20 lakh. नेक्स्ट 11, AMT क्रेडिट कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर. AMT क्रेडिट किती वर्ष पुढे नेता येते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 8 इयर्स, 10 इयर्स, 15 इयर्स, इनडेफिनेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 15 इयर्स, 15 वर्ष, बिकॉज AMT क्रेडिट अलाउ टू बी कॅरीड फॉरवर्ड अप टू 15 असेसमेंट इयर. नेक्स्ट 12, ऍडजस्टेड टोटल इन्कम फॉर AMT इन्क्लूड. AMT साठी समायोजित एकूण उत्पन्नामध्ये काय समाविष्ट असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली बिझनेस इन्कम, सेकंड टोटल इन्कम बिफोर चॅप्टर 6A डिडक्शन, थर्ड टोटल इन्कम प्लस स्पेसिफाईड डिडक्शन क्लेम अँड फोर्थ ग्रॉस रिसिप्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टोटल इन्कम प्लस स्पेसिफाईड डिडक्शन क्लेम. एकूण उत्पन्न प्लस घेतलेल्या निर्दिष्ट कपाती, बिकॉज adjusted total income means equal income plus deduction claim under specified section. Next 13, MAT is based on. MAT कशावर आधारित असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट adjusted total income, second book profit, third gross total income and fourth capital gain. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड book profit. ओके, नेक्स्ट 14, AMT इज बेस्ड ऑन. AMT कशावर आधारित असतो? तर बघा ऑप्शन आहे बुक प्रॉफिट, ऍडजस्टेड टोटल इन्कम, नेट प्रॉफिट, कॅपिटल गेन. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड ऍडजस्टेड टोटल इन्कम, समायोजित एकूण उत्पन्न. नेक्स्ट 15, विच स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे MAT applies to LLP, second AMT applies to companies, third MAT applies to companies, AMT applies to non-corporate and fourth both apply to companies. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड MAT applies to companies and AMT applies to non-corporate. MAT कंपन्यांना व AMT बिगर कॉर्पोरेट करदात्यांना लागू होतो ऍज पर MAT ऍज पर कंपनी सेक्शन 115 JB अँड AMT नॉन कॉर्पोरेट टॅक्स पेवर सेक्शन 115 JC. ओके, तसंच बघा मराठी व्याकरण, महाडिस्कॉम फायनान्स अकाउंट, ठीक आहे, कंप्लीट ऑल इन वन PDF, मॉक टेस्ट, क्वांटिटी ऍप्टिट्यूड अँड इन्कम टॅक्स थेरी PDF. ज्यांना पण PDF हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.